मित्रहो, महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. प्रत्येक पक्ष अधिकृत असतील, अनधिकृत असतील, प्रस्थापित असतील, विस्थापित असतील, या पक्षाचे लोक आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करतायत, उमेदवारांची नावं डिक्लेअर करतायत. लोक कधी गर्दीनं, कधी शक्ती, युक्ती काय असेल त्या पद्धतीनं राजकारण सुरू झालेलं आहे. पण या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये मला जी चिंता वाटत आहे ती भविष्यामध्ये अनुसूचित जातीच्या राजकीय हक्कांचं काय होणार. आणि फक्त राजकीयच नव्हे, सामाजिक आहे, शैक्षणिक आहे, आर्थिक आहे, नोकरीतलं आहे, या सगळ्या एकूणच आरक्षणाचं काय होणार हे चित्र मला दिसतंय. आणि ते इतकं भयंकर आहे की मी अस्वस्थ आहे. दलित महासंघाच्या माध्यमातून असेल किंवा बहुजन समता पार्टीच्या माध्यमातून राजकारण करण्याचे हे दिवस आहेत. परंतु भविष्यातल्या माझ्या मातंग समाजात नव्हे, महार, बौद्ध, चर्मकार, ढोर, चांभार, होलार एवढ्यापुरतं नाही म्हणत मी. महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीमधल्या एकूण 60 जातींचं भविष्य काय असेल याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मी अत्यंत अस्वस्थ होऊन सगळं राजकारण वगैरे सगळं बाजूला ठेवून मी एक आणि एकच विषय घेऊन समाजामध्ये निघालेलो आहे, महाराष्ट्रामध्ये निघालेलो आहे. मित्र हो, आरक्षण हा एखाद्या समाजासाठी उद्धाराचा, उत्थानाचा, विकासाचा, परिवर्तनाचा हा विषय आहे. हा समतेचा, सामाजिक न्यायाचा विषय आहे. शरद पवार साहेबांच्या तोंडातून आम्ही ही समतेची, न्यायाची, परिवर्तनाची, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांची भाषा आणि भाषणं श्रोत्यामध्ये बसून ऐकलेली आहेत. आणि त्यांच्या त्या फुले आंबेडकरी बोलण्यामुळं आम्ही त्यांच्या सोबत कधी गेलो आम्हालाही कळलं नाही. माझ्यासारख्या कित्येक पिढ्या पवार साहेबांच्यासाठी कुर्बान होऊन गेलेल्या आहेत. पण आज आमच्याकडे समज आली आहे. पवार साहेबांनी स्वतःच्या राजकारणासाठी, पक्षाच्या राजकारणासाठी, मी त्याच्या पुढे जाऊन सांगेन, आपल्या मुलीच्या, नातवाच्या राजकारणासाठी दलितांच्या राजकीय हक्कांच्या नरडीचा घोट घेतलेला आहे. दलितांच्या राजकीय हक्काला नख लावलेला आहे. आणि म्हणून मी माळशिरसच्या राखीव जागेच्या प्रश्नावर बोलतोय. राखीव जागा जी माळशिरसचा मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये उत्तम जानकर या धनगराला उमेदवारी देऊन केवळ धनगर समाजाला आपल्या बाजूने घेण्यासाठी भविष्यात बारामतीचं राजकारण, भविष्यात नगर जिल्ह्यातलं राजकारण आणि महाराष्ट्रातलं राजकारण आपल्या बाजूने फेवर व्हावं म्हणून पवार साहेबांनी तमाम एकूण 60 जातींना अक्षरशः वाऱ्यावर सोडलेला आहे, फेकून दिलेला आहे. मी या गोष्टीबद्दल आवाज उठवतोय. मी धनगरांच्या विरुद्ध नाही. धनगर समाजामधले जे सत्तेला हपापलेले जे लांडगे आहेत त्या लांडग्यांच्या विरोधात मी बोलतोय. अरे ह्या गरिबांनी तुमचं काय केलंय? यांचा वाटा तुम्ही कशासाठी घेतला आणि घेताय? म्हणून मी टाहो फोडून सांगतोय समाजाला की शरद पवारांच्या या बदललेल्या राजकीय भूमिकेबद्दल आपलं मत आपण बोललं पाहिजे. शरद पवारांचं राजकारण बहुजनांच्या पासून, उपेक्षितांच्या पासून ते आता अक्षरशः गोविंद बागेपुरतं मर्यादित होत चाललेलं आहे. आणि ही गोष्ट निश्चितच तमाम दलितांनी, तमाम अनुसूचित जाती वर्गातल्या लोकांनी याचा विचार केला पाहिजे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना आणि त्यांच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे. वेळ नाहीये, आपल्याला वेळ नाहीये. मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं पवार साहेबांनी की पवार साहेब गेली 60 वर्ष राजकारणात आहेत म्हणून आपण त्यांच्याकडे आदरानं पाहतो. गेल्या 60 वर्षामध्ये नावानिशी ओळखणारा, कार्यकर्त्याला ओळखणारा नेता ही शरद पवारांची ख्याती आहे. जर महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या लोकांची नावं ज्या नेत्याला माहीत आहेत त्या नेत्याला उत्तम जानकरांची जात माहीत नाही. पवार साहेब फसवू नका. मागा महाराची, ढोराचा मराची पोरं, भारलाची पोरं आता बदललेली आहेत.
तीही वाचतायत, लिहितायत, फुले, शाहू, आंबेडकरांना ऐकतायत, त्यांचे विचार आत्मसात करतायत. पवार साहेब, घराणेशाहीचं राजकारण आपण आजपर्यंत करत होता, पण आता तुम्ही घरातल्यांचंच राजकारण करायला लागलेलं आहे. मला वाटतं ही गंभीर गोष्ट आहे. पवारसाहेब, तुमच्याकडून हे अपेक्षा नाही म्हणून बोलतोय. तुम्ही जर हे केलं तर इतका भयंकर परिणाम होणार आहे की मागासवर्गीय समाजातल्या मुला मुलींना भविष्यामध्ये ग्रामपंचायतीचं सदस्य सुद्धा होता येणार नाही. राजकारणातलं हे झालं, नोकरीमध्ये शिपाई सुद्धा होऊ शकणार नाहीये. अधिकाऱ्यांचा विषय सुरू. एससीच्या आरक्षणावरती डल्ला मारण्यासाठी, डाका टाकण्यासाठी ही टोळी आधीच बसलेली होती, सावधपणानं प्लॅन करत होती. पवार साहेब, आपण ह्या सगळ्या गोष्टीला पाठबळ देत आहात आणि दलितांच्या, अनुसूचित जातीच्या येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्यांच्या वरती तुम्ही फार मोठा अन्याय केलेला आहे. त्यांचं सामाजिक, शैक्षणिक करिअर, राजकीय करिअर पवारसाहेब तुमच्या एका कृतीमुळे उद्ध्वस्त होणार आहे. पवारसाहेब, अजून ही वेळ गेलेली नाही. अजून 3 दिवस आहेत. उत्तम जानकरचा उमेदवारी अर्ज मागं घ्या. तुम्ही हे करू शकता आणि तुमच्या पसंतीचा, तुमच्या कुठल्याही जातीचा माणूस तुम्ही तिथं द्या. धनगर समाज हा फार मोठा समाज आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 10% समाज आहे. कोटीत संख्या असलेला समाज आहे. जमीनदार आहे, सरंजामदार आहे, भांडवलदार समाज आहे. गावच्या गावं त्यांची आहे, पाटीलकी आहे, देशमुखी त्यांच्याकडे आहे. पवारसाहेब, नका वाचतो. पवारसाहेब, रोखा, थांबवा. फक्त मातंग महाराबद्दल मी बोलत नाही. एकूण 60 जाती आणि भविष्यातल्या त्यांच्या पिढी तुम्हाला माफ करणार नाही.